तस्य भगवतो अरहतो सम्मा। संध्याकाळचे 6:30 वाजले होते. सिद्धार्थ गौतमांनी पाहिलं मी दुःखी व्याकुळ का होतोय आणि दुःखी व्याकुळ होत असताना काय घडतं. मी दुःखाच्या शोधात आलोय, पण ज्या ज्या वेळेला माझ्या मनामध्ये दुःख निर्माण होतं त्यावेळेला माझ्या शरीरावर काय परिणाम होतो. त्यांना 3 गोष्टी दिसल्या. पहिली गोष्ट, माझा जो हा श्वास आहे ना, हा श्वास नॉर्मल राहत नाही. त्याची धडकन वाढते, त्याचं कंपन वाढतं, तो थंड असलेला श्वास गरम होतो. अरे चा, म्हणजे माझा या श्वासाचा या दुःखाचा खूप मोठा गैर संबंध आहे. या श्वासाचा आणि या दुःखाचा खूप मोठा गैर संबंध आहे. म्हणूनच मी जेव्हा जेव्हा दुःखी होतो त्यावेळेला माझा श्वास नॉर्मल न राहता त्याची धडकन वाढते, त्याचं कंपन वाढतं, तो थंड असल्याऐवजी गरम होतो आणि अंग थरथर कापतं, अंगाला घाम सुटतो. त्यांनी पुन्हा म्हणले सार रस या श्वासातच आहे. सार रस कशात आहे? या श्वासातच आहे. आणि पुन्हा त्यांनी निश्चय केला, मला या श्वासाद्वारेच मला सम्यक संबोधी प्राप्त होणार आहे. या श्वासाद्वारे मला सम्यक संबोधी प्राप्त होईल. आणि त्यांनी सारच्या सारं चित्त नाकाच्या खाली मोढ्याच्या वर असलेल्या या कोणी खड्ड्यामध्ये ठेवलं आणि त्यांनी आनापानचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी पाहिलं जसं त्यांनी ते आनापान करायला लागले ना, त्यांच्या कानात ना भात्यासारखी हवा निघायला लागली. डोक्याचे तुकडे चिकले चिकले होईल इतकं त्यांचं डोकं जड झालं. पण त्यांनी जाणलं नाही, आता असलेली मारसेना, आता असलेले विकार, हे सारे विकार उन्मळून ज्याप्रमाणे आपण एखादी भाजी शिजवायला ठेवल्यानंतर त्याचे फुगडे येतात, तरंग येतात, त्याप्रमाणे माझ्या या साऱ्या शरीराची अवस्था झालेली आहे. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा दृढ निश्चय केला, संकल्प केला, अधिष्ठान केलं. मी हलणार नाही, बोलणार नाही याचा जो संकल्प केला होता त्याची फक्त आठवण केली आणि त्यांनी पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित केलं. आणि सावकाश पुन्हा हळूहळू हळू शरीर शांत झालं. कानातनं भात्यासारखी गरम येणारी हवा बंद झाली. जड झालेलं डोकं शांत झालं. कंपन पावणारे शरीर सुद्धा शांत झालं. त्यावेळेला शांत झालेल्या या शरीरामध्ये सावकाश त्यांच्या चित्तामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला? मनुष्य म्हणजे काय? किती सुंदर प्रश्न आहे. त्यावेळेला त्यांना उत्तर मिळालं. काय उत्तर मिळालं? अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू या पंचभूतापासून बनलेलं हे जे माझं शरीर आहे ना, याला काया म्हणायचं. वेदना, संज्ञा, संस्कार आणि चित्त याला मन म्हणायचं आहे. या दोन्हीच्या संयोगाने माझ्या शरीरामध्ये येणाऱ्या स्पर्शामुळे, माझ्या होत असलेल्या स्पर्शामुळे घटना घडतात आणि बिघडतात. त्यांनी पुन्हा सारच्या सारं लक्ष या सारी हाताच्या कायावर एकत्र केलं. त्याला भगवंतांनी पुन्हा विश्वासाचं दीपठाण असं नाव दिलं. त्यांनी सारच्या सारं लक्ष डोक्याच्या चावळीपासून ते पायाच्या नखापर्यंत सारं लक्ष केंद्रित केलं. आणि ते म्हणाले मनुष्य बनला कसा? त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं 84,000 साध्यांनी म्हणलेले खानाचा ढाचा आहे. त्याला रक्तमासाच्या चिखलानं झोपलेला आहे. त्याला 84,000 रसांनी गुंतलेला आहे. त्याला त्याच्या नावाच्या 3 मखमली लेअरमध्ये 3 पडद्यामध्ये गुंडाळलेला आहे.
आणि पंचमहाभूतापासून बनलेले हे जे शरीर आहे हे पंचमहाभूताच्या आहारावर चालतं. पंचमहाभूताच्या अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू या पंचमहाभूताचं बनलेलं शरीर हे पंचमहाभूताच्या आहारावर चालतं. तरी या निसर्गाच्या खुल्या प्रयोगशाळेमध्ये, चित्ताच्या लॅबोरेटरीमध्ये याचं अनुसंधान, विश्लेषण, विघटन करायला सुरुवात केली. या निसर्गाच्या खुल्या प्रयोगशाळेमध्ये, चित्ताच्या लॅबोरेटरीमध्ये शरीराचे एक एक पार्ट तपासायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले त्यांनी हाड बाहेर काढली चित्ताद्वारे शरीरात. या हाडामध्ये काय आहे? अग्नी आहे, पृथ्वी, जल आहे, वायू आहे, आकाश आहे. त्यांनी नसा बाहेर काढल्या. या नसामध्ये काय? अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे. त्यांनी मांसपेशी बाहेर काढल्या. या मांसपेशीमध्ये काय? अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे. शरीरातला अणु अणु रेणू रेणू एवढा सगळा भाग त्यांनी बाहेर तपासला. यामध्ये काय? अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल आहे, आकाश आहे, वायू आहे. हे चाचलं कसं? पुन्हा क्वेश्चन मार्क केला त्यांनी. स्वतःच प्रश्न निर्माण करायचे आणि स्वतःला प्रश्न विचारायचे. ते म्हणाले आहारावर जातंय. आहार किती प्रकारचे आहे? त्यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह केला. आहार 4 प्रकारचे आहे. किती प्रकारचे आहे? 4. पहिला आहार कौलिक आहार. बघा, ही सगळी भगवंताने दिलेली नाव आहे. कौलिक आहार म्हणजे काय? अन्नाचे ग्रास गोळे, अन्नाचे ग्रास गोळे दाताने कुरतडून कुरतडून पाचक रस म्हणजे त्यामध्ये लाळ मिसळून जिभेच्या साह्याने गोळा करून जो अन्ननलिकेमध्ये कशामध्ये ढकलला जातोय त्याला भगवंताने एक नाव दिलं. साधू साधू पुढे त्याला नाव काय दिलं? कौलिक आहार. कौलिक आहार म्हणजे काय? अन्नाचे ग्रास गोळे दातांनी कुरतडून कुरतडून पाचक रस म्हणजे लाळ त्यामध्ये मिसळून जिभेच्या साह्याने गोळा करून जो अन्ननलिकेमध्ये कशामध्ये ढकलला जातोय त्याला भगवंताने एक नाव दिलं, कौलिक आहार. दुसरा गिलान पचया. दुसरा आहार कोणता? गिलान पचया. गिलान पचया म्हणजे काय माहितीये का? जे रस आहार आहे, जे जिभेने सुरकन ओढले जातात त्याला भगवंताने नाव दिले गिलान पचया. तिसरा आहार भौतिक आहार. भौतिक आहार म्हणजे कोणता माहितीये का? सूर्य, हवा, पाणी याच्यापासून आपल्या शरीराला एक आहार मिळतो त्याला भगवंताने नाव दिलं काय? भौतिक आहार. चौथा आहार मात्र महत्वाचा बरं का, कधीच विसरायचं नाही. स्पर्श आहार. चौथा आहार कोणता आहे? स्पर्श आहार. डोळ्याने रूप पाहिलं तो एक आहार आहे. कानाने शब्द ऐकला तो पण आहार आहे. नाकाने गंध घेतला तो पण आहार आहे. जिभेने रस चाखला तो पण आहार आहे. त्वचेने एखादा स्पर्श केला तो पण आहार आहे. म्हणजे स्पर्श आहार. चौथा कोणता होता? स्पर्श आहार. आणि पाचवा आहार आहे ओजस आहार. ओजस आहारच्या माहिती मी देणार नाही कारण तुम्ही अजून बालवाडीमध्ये आहे. तो PhDचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला आता देता येत नाहीये. ओजस आहार. पाचवा आहार कोणता आहे? फक्त माहितीसाठी असू द्या. ओजस आहार. तथागतांनी पाहिलं मला कौलिक आहार, रस आहार, भौतिक आहार आणि स्पर्श आहार या संयोगाने मी माझं शरीर चालवतो. त्यांनी एक एक गोष्ट पाहायला सुरुवात केली. मी कौलिक आहारामध्ये काय काय खातो या विश्वातल्या असलेली सारी तत्त्वे चित्तामध्ये गोळा केली आणि ती तपासायला लॅबोरेटरीमध्ये, चित्ताच्या लॅबोरेटरीमध्ये तपासायला सुरुवात केली. मी गहू खातो, तांदूळ खातो, ज्वारी खातो, बाजरी खातो, मका, सारी जेवढी जगातली असते ती सारी धान्य त्याने एकत्र गोळा केली. यामध्ये काय? अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे आणि तो तत्व आहे. या विश्वातल्या सगळ्या 7 सब्जी त्यांनी आपल्या चित्तामध्ये गोळा केल्या, त्या तपासायला सुरुवात केल्या. या भाषेमध्ये काय? अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे. त्यांनी या विश्वातले असलेले सारेच्या सारे फल आहार गोळा केले, कंदमुळं गोळा केली आपल्या चित्तामध्ये. प्रत्येकाला तपासायला सुरुवात केली. या कंदमुळामध्ये काय आहे, या फळामध्ये काय आहे? अग्नी आहे,
पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे. ते म्हणाले अरे या सगळ्यामध्ये सगळं अग्नी पृथ्वी जल वायूच आहे, माझं शरीर पण अग्नी पृथ्वी जल वायू. म्हणजेच ते एक शेवटचा निष्कर्ष काढतात, शास्त्रज्ञ नेहमी निष्कर्ष काढतात. पंचमहाभूतापासून बनलेल्या या शरीराला पंचमहाभूताच्या आहाराचीच गरज आहे. त्याने हळूच आपलं चित्र बाहेर काढलं आणि एका झाडावर गेलं. या झाडात काय? अग्नी आहे, पृथ्वी, जल आहे, वायू आहे. त्या झाडाचा आहार काय? अग्नी, पृथ्वी, जल आहे, वायू आहे. त्यांनी विश्वातली सारी वेली झाडं तपासली तर अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू पासून बनले. त्याचा आहार पण तोच आहे. त्यांनी एक प्राणी समोर घेतला. त्या प्राण्यामध्ये काय? अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे. त्या प्राण्याचा काय आहार आहे? अग्नी, पृथ्वी, जल, वायू आहे. अरे दिशा म्हणजे या विश्वातले सारे सजीव, सारे जीव हे अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू पासून बनलेले आहे. आणि त्या प्रत्येकाचा आहार सुद्धा अग्नी, पृथ्वीचा आहे. आणि शेवटचा एक निष्कर्ष काढला, डोळ्याला दिसणारे आणि डोळ्याला न दिसणारे कोणताही जीव असेल, मग डायनासोर पासून ते बॅक्टेरिया पर्यंत, बुरशीमध्ये सुद्धा जीव आहे, टायफॉइडचा जंतू आहे, मलेरियाचा जंतू आहे. त्यावेळेचे जे काही रोग होते त्यांचे जंतू सुद्धा डोळ्याला दिसत नाही, पण ते सुद्धा अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू पासूनच बनलेले आहे. आणि त्यांचा आहार सुद्धा अग्नी, पृथ्वी, जल, वायूचा आहे. मग त्यावेळेला तथागतांना पहिला बोध झाला, जे आता श्रावणीला दीक्षा देताना म्हणतात, सब्बे सत्ता आहार चित्तिता. तथागतांचा पहिला बोध आठवा, त्यावेळेस संध्याकाळचे 8 वाजले होते. सब्बे सत्ता आहार चित्तिता, याचा अर्थ काय माहितीये का? सर्व प्राणी, सर्व सत्व आहाराशिवाय जगू शकत नाहीत. प्राण म्हटलेलं आहे भगवंतानी, सत्व हा शब्द वापरलाय. सर्व सत्व आहाराशिवाय जगू शकत नाही. आणि मग त्यांनी पाहिलं की हे सारेच्या सारे सत्व आहारावर जगतात, पण हे शरीर चालतं कसं? पुन्हा त्यांनी प्रश्न केला, हे शरीर चालतं कसं? आहारावर चालतं ठीक आहे. त्यावेळेला त्यांनी सारं चित्त श्वासाद्वारे आपल्या सानिध्य हाताच्या काळीमध्ये पुन्हा एकाग्र केलं. त्यावेळेला त्यांना दिसलं या शरीरामध्ये 84,000 कामगार काम करतात. या शरीरामध्ये किती कामगार काम करतात? 84,000. काही रक्तपेशीमध्ये काम करतात, काही घशामध्ये करतात, काही जठरामध्ये करतात, काही लहान आतड्यामध्ये, मोठ्या आतड्यामध्ये, काही यकृतामध्ये, काही फुफ्फुसामध्ये. असे सारे कामगार किती काम करतात? 84,000. तुम्ही कधीतरी दवाखान्यात गेला सर, तुम्हाला डॉक्टर एका सेकंदात सांगतो तुमच्या 15,000 पेशी कमी झाल्या, तर तुम्ही खूप घाबरता. म्हणजेच आपल्या शरीरात काम करणारे जे वर्कर्स आहेत ते 15,000 वर्कर्स कमी झाले. मग तुम्हाला प्लाझ्मा लावला जातो. हे संशोधन या महामानवानं, मी त्यांना मनोवैज्ञानिक शास्त्रज्ञ म्हणतो, या महामानवानं 2,500 वर्षापूर्वी सांगितलंय 84,000 कामगार या शहरामध्ये काम करतात. हे काम कसं करतात? पुन्हा प्रश्नचिन्ह ठेवलं त्यांनी. याचं उत्तर फार सुंदर बरं का ती म्हणतात, हे कामगार इथं जन्माला येतात, इथंच त्यांची डिलिव्हरी होते, इथंच त्यांना मुलं बाळ होतात, ती मुलं मोठी होतात, पुन्हा ती तिथंच मरतात, तिथंच त्यांची दफनभूमी आहे. इथं दरवर्षी तुम्हाला कोंडा येतो बघा, हा हृदय, यकृत, फुफ्फुस, लहान आतडी, मोठी आतडी, गुदद्वार, मूत्राशय अशी 32 प्रकारची यंत्रे आपल्या शरीरामध्ये कार्यप्रणाली करतात. याचं काम काय माहितीये का? या पंचमहाभूताच्या शरीरातला जे स्पर्श आहार, विज्ञान आहार, भौतिक आहार, मनोसंचलित आहार मिळाला, या सगळ्यांचं एक रासायनिक प्रक्रिया होते.
काय होते? रासायनिक प्रक्रिया होते. आणि ही रासायनिक प्रक्रिया घडत असताना ही 32 प्रकारची यंत्र काम करतात. ही 32 प्रकारची, यामधनं 3च गोष्टी तयार होतात. काय 3 गोष्टी तयार होतात? तुम्ही अन्नाचे समाधान, लाळ मिसळलेले समाधान 16 घास ज्यावेळेला शांतीपूर्वक खाता त्यावेळेला 1 रक्ताचा थेंब तयार होतो. 16 रक्ताच्या थेंबापासून 1 वीर्य बनतं. बघा किती मोठा महान शास्त्रज्ञ आहे हा. 2500 वर्षापूर्वी याचं संशोधन झालंय. 16 घास तुम्ही ज्यावेळेला खाता ना त्यावेळेला 1 रक्ताचा थेंब तयार होतो. 16 रक्ताच्या थेंबापासून 1 वीर्य, जे पुरुष बीज जे बनतात ना ते वीर्य तयार होतं. स्त्रियामध्ये आणि पुरुषामध्ये सारखंच आहे. आणि उरलेलं डिफॉल्ट झालेलं मटेरियल आहे त्याची मेद आणि चरबी बनते. जे डिफॉल्ट मटेरियल आहे ना त्याचं काय बनतं? मेद आणि चरबी बनते. पुन्हा त्यांनी सारच्या सार लक्ष पुन्हा या 3.5 हाताच्या काळीमध्ये केलं. आणि त्यावेळेला त्यांनी उलटी ताळी म्हणून सुरू केली. त्यांनी काय केलं माहितीये का? या हाडाचे बारीक 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 चित्राद्वारे तुकडे केले. या नसाचे बारीक 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 तुकडे केले. या मसलचे बारीक 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 तुकडे केले. ते एवढे बारीक तुकडे केले, एवढे बारीक तुकडे, एवढे बारीक तुकडे केले. अणुरेणूपेक्षा डोळ्याला न दिसेल एवढे बारीक तुकडे केले. आणि पुन्हा त्याला तपासायला सुरुवात केली. यामध्ये काय आहे? पुन्हा त्यांना डोळ्याला न दिसणाऱ्या तुकड्यामध्ये सुद्धा तेच दिसलं. अग्नी, पृथ्वी, जल, वायू. अरे एवढा छोटासा तुकडा, पण यात अग्नी, पृथ्वी, जल, वायूच आहे. बरे काय करायला लागलं? प्रकंपन प्रकंपन प्रकंपन. प्रकंपन म्हणजे काय? उदयवे 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 उदयवे. मग त्याच्या मुखातनं दुसरी संज्ञा बाहेर येईल. उत्पादवे धम्मिनो उपजंती निरुजंती. उपजंती निरुजंती. जे उत्पन्न झाले ते सारखं नष्ट होतंय. उत्पन्न होत आहे, नष्ट होतंय, उत्पन्न होत आहे, नष्ट होतंय. त्यांना एक लक्षात गोष्ट आली. मी या शरीराला जे ठोस ठोस भरीव शरीर समजत होतो ना, हे शरीर भरीव ठोस नाही. केवळ बबलच बबल आहे, बुलबुलेच बुलबुले आहेत, तरंगच तरंग आहेत. हे शरीर मी ज्याला हाडाला ठोस समजत होतो, रक्त ठोस समजत होतो, मांस ठोस ठोस समजत होतो, ठोस इतर काहीच नाही. हे सारे बबलच बबल आहेत. ते चेंबर, बबल चेंबर आहेत. आणि हे बबल काय? उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. आणि जे उत्पन्न होऊन नष्ट होतं, उत्पादवे धम्मिनो उपजंती निरुजंती. म्हणजेच हा मनुष्य बनतो. प्रत्येक श्वासाला त्याचा जन्म होतो. आत जाणाऱ्या श्वासाला जन्म होतो, बाहेर येणाऱ्या श्वासाला त्याचा मृत्यू होतो. म्हणजेच ही प्रक्रिया अखंडपणे चालू आहे. या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोहोचले. त्यांनी पाहिलं, मी मनुष्य म्हणजे काय पाहिलं, हे कसं चालतंय हे पाहिलं, कशाच्या आधारावर चालतंय, यामध्ये किती ऊर्जा काम करतात हे पाहिलं. त्यांनी सारच्या सार लक्ष पुन्हा आपल्या श्वासावर केंद्रित केलं. आणि पहिला प्रश्न स्वतःला विचारला, मी ज्याच्यासाठी ध्यान साधना करतोय सम्यक संबोधीची, या 3.5 हाताच्या कायेमध्ये दुःखाची निर्मिती कोठे होते? त्यावेळेला 11 वाजले होते. त्यावेळेला रात्रीच्या 11 वाजले. पाय नीट बसकून बसा. त्यांनी पहिला प्रश्न स्वतःला विचारला, या दुःखाची निर्मिती कोठे होते? त्यांनी डोक्यापासून, पायाच्या नखापासून ते पायाच्या टाळूपर्यंत तपासायला सुरुवात केली. या पायात दुःखाची निर्मिती होते का? नाही उत्तर मिळालं. या मांडीत होते का? कमरेत होते का? पोटात होते का? छातीत होते का? सगळ्या ठिकाणी त्यांना नाहीच उत्तर मिळालं. शेवटी हा जो छोटासा भाग आहे, या छोट्याशा भागामध्ये ज्याला आपण चेहरा म्हणतो,
या चेहऱ्यावर त्यांना 6 वस्तू दुःख निर्मितीच्या दिसल्या. त्याला भगवंताने नाव दिलं छे आयतन केंद्र. त्याला नाव काय दिलं? छे आयतन केंद्र. छे आयतन केंद्र कोणते आहे? तो 2 डोळे, 2 कान, नाक, जीभ आणि त्वचा. ही 6 केंद्र दुःख निर्मितीची केंद्र आहेत. त्यांनी पाहिलं ही कशी काय आहे. त्यांनी उलट तपासायला सुरुवात केली. दुःख म्हणजे काय? पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह केला त्यांनी. दुःख म्हणजे काय? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं 2च गोष्टीला दुःख म्हणतात. एक लोभ किंवा मोह. लोभ आणि मोहाचं एकच नाव आहे. आणि दुसरा द्वेष. एक लोभ आणि द्वेष या 2 गोष्टीमुळे मानवामध्ये दुःखाची निर्मिती होते.